आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महत्त्वपूर्ण अपडेट, मुख्यमंत्र्यांशी चर्चा, पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शैक्षणिक समस्यावर आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांची मुख्यमंत्री व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा. 20 ऑगस्ट 2026. काय चर्चा आहे पाहूया सविस्तर. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील महाराष्ट्र शिक्षकेतर कर्मचारी अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संबंधित विविध प्रलंबित शैक्षणिक समस्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल यांची भेट घेऊन विविध महत्त्वाचे प्रश्न मांडले. यावेळी माजी आमदार शशिकांत देशपांडे हे देखील उपस्थित होते. बैठकीत राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासह अनुदान, जुनी पेन्शन, आदिवासी क्षेत्रातील शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सुविधा, विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था, समग्र शिक्षा अभियान आणि EKYC यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. अनुदानाच्या प्रलंबित प्रश्नावर तातडीने बैठक घेण्याची मागणी, अनुदानाच्या घोषणेनुसार अनुदानाचा टप्पा वाढविणे, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना समान प्रमाणात टप्पा अनुदान देणे तसेच शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येच्या निकषामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शाळांना न्याय देण्याची मागणी आमदार मात्रे यांनी केली. अनुदानासंदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्नावर तातडीने बैठक घेऊन निर्णय करावा अशीही विनंती करण्यात आली. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्यायालयीन आदेशानुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी महत्त्वाची मागणी बैठकीत करण्यात आली. या कर्मचाऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पायाभूत सुविधा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आवश्यक पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याचे चांगले रस्ते उपलब्ध करून द्यावेत. तसेच शाळांमधील स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगार उपलब्ध करून द्यावा असाही मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी बस सेवा वाढविण्याची मागणी, ग्रामीण व दुर्गम भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बस सेवा तसेच आवश्यकतेनुसार वाढीव बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना न्याय, समग्र शिक्षा अभियान तसेच मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत पूर्वी संख्याधिक पदावर सामावून घेण्याच्या निर्णयातून कोणताही कर्मचारी वंचित राहू नये अशी मागणी करण्यात आली. काही पदे अद्याप शिल्लक असल्यास त्या पदावर निर्बंधित कर्मचाऱ्यांना सामावून घेऊन त्यांना कायमस्वरूपी न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील 10 विद्यार्थी संख्येचा निकष कायम ठेवण्याची मागणी, ग्रामीण भागातील शाळांसाठी मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या 10 विद्यार्थी संख्येचा निकष कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली. तसेच शाळा तिथे मुख्याध्यापक या तत्त्वावर प्रत्येक पात्र शाळेला मुख्याध्यापक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शेवटची अपडेट आहे, EKYCसाठी मुदतवाढ, वेतन बंद न करण्याची मागणी. अनेक शिक्षकांची EKYC प्रक्रिया करताना मॅचिंगची समस्या निर्माण होत असल्याने त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली. EKYC प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे कोणत्याही शिक्षकाचे वेतन बंद करू नये अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा. या बैठकीत शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या शाळांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनुदान, जुनी पेन्शन, वेतन श्रेणी, शिक्षकांचे समायोजन, शाळांच्या पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था आणि EKYC यासारख्या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर शासन स्तरावर लवकरच ठोस कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ उपयोग वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.